प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या संधी प्राप्त होतातच असं नाही। पण बघा, जन्माला येऊन 1 वर्ष झालं आणि या बाळानं एवढ्या मोठ्या आम्हा सर्वांना शेकडो बंधू भगिनींना आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र केलं। मराठीमध्ये एक सुविचार आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात। म्हणजे मूल भविष्यामध्ये काय बनणार आहे, मुलाचा भविष्य किती सुंदर असणार आहे, त्याची ही चमक आहे की त्यानं एकट्यानं तुम्हाला एवढ्या बंधू भगिनींना आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र। मानमूर्ती आज कोण आहे? छोटा अथर्व आहे। त्याला आपण शुभेच्छा देण्यासाठी, त्याला आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा त्या समवयस्क लोकांना दिल्या जातात आणि छोट्यांना काय देतो आपण? आशीर्वाद देतो। तर आशीर्वाद आणि शुभेच्छा सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती आहे शुभेच्छा, सदिच्छा किंवा आशीर्वाद। शुभेच्छा, सदिच्छा किंवा आशीर्वाद म्हणजे तरी नेमकं काय? आता तुम्ही आम्ही सगळे शुभेच्छा देण्यासाठी आलोय म्हणजे काय? तर एक चांगला मनामध्ये विचार त्या मुलाप्रती की हे बाळ, हा कुमार, हा चिरंजीव भविष्यामध्ये मोठा व्हावा, त्याच्या हातून काही सत्कर्म घडावं, त्याच्या हातून त्यांच्या परिवाराची, गावाची काही चांगली सेवा घडावी, अशा प्रकारचा एक शुभ